उपप्राचार्य आदरणीय घोडके सर उपक्रमशील उपप्राचार्य आहेत. त्यांच्या प्रेरणेतून आपण गुणवंत आपल्या भेटीला हा कार्यक्रम आयोजित करत असतो. गुणवंत एखादा आपल्याला सापडला आपल्या भागामधला आपल्या कॉलेजमधला विद्यार्थी की आपण त्याला आपल्या महाविद्यालयामध्ये निमंत्रित करतो. ज्याचा उद्देश असा आहे की तुम्हालाही गुणवंत व्हायचे भविष्यामध्ये. पण जो मार्ग असतो तो मार्ग जर आपल्याला माहित असेल तर आपला प्रवास आणखी सुखकर होतो. त्या उद्देशाने सरांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आदरणीय घोडके सरांना अशी विनंती करतो की आजच्या या गुणवंत आपल्या भेटीला कार्यक्रमासाठी आलेला गुणवंत विद्यार्थी आदित्य तुकाराम सातपुते हा IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पाटणा येथे तो सध्या शिक्षण घेत आहे मेकॅनिकल ब्रँचला. तो परभणीतला विद्यार्थी आहे. त्याचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला सांगणार आहे जेणेकरून आपल्यालाही त्याच्या अनुभवांचा फायदा होईल. सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय घोडके सर आणि पर्यवेक्षक श्री नाटे सर यांना विनंती करतो की महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आदित्य तुकाराम सातपुते याचा आपण सत्कार करावा. मी आदित्यला अशी विनंती करतो की त्यांनी त्याच्या यशाचा जो काही प्रवास आहे तो आपल्या समोर मांडावा जेणेकरून भविष्यामध्ये आपल्यालाही त्याच्या अनुभवांचा फायदा होईल आणि त्याच्याही पेक्षा अधिक गुणवंत आपल्याला होता येईल. विनंती करतो आदित्यला की त्यांनी त्याचं या ठिकाणी अनुभव केलं. मी स्वतःच म्हणजे आतापर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत डिस्कस करायला आलोय. मी जास्त भाषणही असं काही करणार नाही आणि माझं जे पण आतापर्यंतचा प्रवास आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर असं होतं की 1ली ते 10वी मी परभणीतच होतो. 10वी माझी बालविद्या ती शाळेतून झाली वैभवनगर शाखेत. 10वी पर्यंत माझं मीडियम सेमी मराठी मीडियम होतं की जास्त तर असं मुलांना असं वाटतं की आपण जर इंग्लिश मीडियमचे असू किंवा CBSE पॅटर्नचे असू तर आपल्याला म्हणजे पहिलेच आपल्याला सोपं जाईल आणि जर CBSEचे मुलं जास्त सक्सेस होतात असं आपल्याला वाटतं. पण असं माझे सुद्धा 1-2 मित्र अजून आहेत की जे इंग्लिशमध्ये गेले होते ते सुद्धा माझ्या शाळेतले आणि ते सुद्धा एम्स कॉलेजमध्ये आहेत. एक एम्स हैदराबादमध्ये एक एम्स मंगलगिरीमध्ये आहे. मी IIT पटणासाठी सिलेक्ट झालो. तर आपल्या डोक्यात असलेली एक शंका की आपण पहिलीपासूनच मराठी मीडियमची मुलं असतो तर असं काही नसते की आपण करू नाही शकत. फक्त आपल्याला एक गायडन्सची गरज असते आणि आपण जर 11वी पासून एक प्रवास फक्त 11वी आणि 12वी 2च वर्षांचा जास्त आहे. आपण पहिलेपासून खूप जास्त जर केलं नसेल. मी सुद्धा 10वी पर्यंत जे आता मुलं एक ट्रेंड सुरू आहे बघा. 5वी पासूनच मुलं कोट्याला चालले. 5वी 6वी 7वी ते कोट्याला JEE असो की नीट असो की दोन्हीची प्रिपरेशन 5वी पासूनच सुरू करतात. असं नाही की ते मुलं चुकीचं करायला. ते मुलं अगदी बरोबर करायला की त्यांना पहिलीपासूनच आपल्याला एक दिशा मिळाल्यासाठी ते प्रयत्न करत असतात. जर 5वी पासून मुलगा चाललाय तर याचा अर्थ की ते 7 वर्ष मेहनत करायला. तर आपण जर डायरेक्ट 11वीला आणि 12वी ही 2 वर्ष प्रवास आहे आपला. तर 2 वर्षामध्ये आपल्याला त्यांची 7 वर्ष कव्हर करायची. तर आपण पहिलेपासून जर नाही करायलो तर याचा अर्थ असं नाही की 11वी 12वीला होऊन जाईल. असं नाही. आपल्याला 11वी 12वीला खूप जास्त करावं लागणार. तर असं झालं की मी पण 10वी पर्यंत कुठले फाउंडेशन वगैरे असं काही नाही केलं. मला 7वीला असताना मला असं कळालं की IIT असं काहीतरी आहे. माझ्या एका मित्राने सांगितलं की IIT अशी असते. जास्त पण मला काही असं नॉलेज नव्हतं IIT बद्दल की त्याच्यामध्ये इतका रँक असतो, इतक्या रँक मध्ये आपण सिलेक्ट होतो. आता IIT साठी
ऍप्लिकेशन फॉर्म 15, 16, 17 लाख, मागच्या वर्षी 15 लाख, या वर्षी अजून जास्त वाढले. तर 15 लाख फॉर्म मधून 1% मुलं सिलेक्ट होतात. त्यांनी खूप जास्त माझ्या मित्रांनी मला अशा गोष्टी सांगितल्या की तेव्हा तर आपल्याला वाटलं की आता IIT आपल्यासाठी तर नाही, एवढा अवघड जर असेल तर आपण तर इथं परभणीत राहून तर काही करू शकणार नाही. तर तेव्हा तर मी काही विचार केला नाही की IIT. पण मला मॅथ्स खूप आवडायचं. माझे वडील शिक्षक आहेत आणि ते गणिताचे शिक्षक आहेत. तर सुरुवातीपासूनच मला मॅथ बद्दल खूप आवड होती. तसं 9वीला सुद्धा मला बनसोडे सरांनी फिजिक्ससाठी मार्गदर्शन केले. सरांच्या मी घरी जायचो, कधी काही जर डाऊट असेल तर सर पूर्ण डाऊट वगैरे क्लिअर करायचे. तेच मग 9वी पासून मला फिजिक्स खूप आवडायला लागलं. मला पूर्ण विषयांमध्ये 2 विषय आता असे जमायला सुद्धा लागले की फिजिक्स आणि मॅथ, मला दोन्हीचा अप्रोच खूप आवडायला लागला. पहिले माझा असा काही विचार नव्हता की मी JEE साठी जाऊ किंवा नीट करू, काही असं डोक्यात नव्हतं की मला परीक्षा कोणत्या द्यायच्या ते सुद्धा मला माहित नव्हतं. पण नंतर मला वाटायला लागलं की आपण आता मॅथ्स निवडायला पाहिजे, PCM ग्रुप घेऊ आपण, कारण मला मॅथ्स आवडते आणि फिजिक्स मध्ये सुद्धा 40 ते 50% मॅथ्स आपण वापरतो. मला असं वाटायला लागलं की आता PCM जर ग्रुप घेतला तर मला पूर्ण पुढे जे माझा प्रवास आहे ते सुद्धा माझ्यासाठी आवडीचं असेल. असं काही नव्हतं की मला बायो जमायचं नाही. 10वीलाही मला 100% होते, बायोमध्येही चांगले मार्क होते. तर मला बायो आवडायचं नाही असं नाही, पण मॅथ्स खूप आवडायचं. यामुळे मी ठरवलं की मी आता PCM ग्रुप घेणार. तर मग मॅथ्स घ्यायचं. आता ठरलं मॅथ्स घ्यायचं. पण आता मॅथ्स कुठं करायचं एक प्रश्न होता. मग आम्ही पूर्ण फॅमिली ठरवलं की खूप जास्त कोट्याला जातात. माझ्या वडिलांनी म्हणलं की कोटा एवढं लांब आहे की आपल्याला एवढं नाही होऊ शकणार की तिथपर्यंत आपण जाऊ आणि तिथचं वातावरण आपल्याला सूट होईल नाही होईल, की हे खूप जास्त प्रश्न आहे. आणि त्यामुळे मी पप्पा म्हणले की आपण पुण्याला जाऊ. तर पुण्याला मी बाकीला ट्युटोरियल्स हे क्लासेस होते म्हणजे तिथं मी ऍडमिशन घेतलं. पण आता काय झालं की 11वीला मी जसं गेलो तेव्हा कोरोना आला. आता 11वीला पूर्ण क्लासेस ऑफलाईन तर बंदच झाले, सगळे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. तर ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यामुळे मला इथूनच क्लासेस करावे लागले. पुण्याला आम्ही गेलो नाही काही. ते खूप जास्त अवघड गोष्ट झाली की आपण घरी बसूनच एवढा अभ्यास करायचा. ते सगळ्यांसाठी आता खूप जण फॅमिलीयर आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी. पण पहिले तर आता हे सगळे क्लासेस वगैरे ऑनलाईन करणं खूप अवघड गेलं. तिथचे माझ्यासोबतचे माझ्या क्लासमधले जे मुलं असायचे त्यांना एक जे पूर्ण लेक्चर आहे ते तिथंच ग्रास्प करायचे आणि कुणाची छोटी मोठी कोणती पण एक टेस्ट घेतली सरांनी की त्यांना त्याच्यात एकदम मार्क यायचे. आणि मला ते एकच लेक्चर 2-3दा बघितलं तरी समजेल. किती प्रयत्न केला तरी ते लेक्चर अवघडच चाललंय. आता मला म्हटलं की तेव्हा माझी पहिली एक टेस्ट झाली, 1 महिन्याच्या नंतर झाली क्लासेस मध्ये गेल्याची. त्या टेस्टमध्ये एकूण मुलं होते 1200 माझ्या इन्स्टिट्यूटचे. तेव्हा मला वाटलं की आता माझा 10वी पर्यंतचा रँक असायचा तरी समजा जर एखादी स्पर्धा परीक्षा जसं की स्कॉलरशिप नव्हते अशा स्पर्धा परीक्षा मी दिलेल्या होत्या. मग कोणती पण छोटी मोठी स्पर्धा परीक्षा जर दिली तर त्याच्यामध्ये मला वाटेल म्हणजे यायचा रँक तर डिस्ट्रिक्ट रँक 1-2 असं आपल्याला ऐकायची सवय. तिथं मग मला वाटलं की आता आपण तर इतका आपला अभ्यास झाला नाही 50 पर्यंत रँक येईल म्हणजे खूप म्हणजे खराब गोष्ट. यावेळेस अभ्यास झाला नाही आपण पुढच्या वेळेस करू, या टेस्टला जाऊ द्या. तर त्या मी ती टेस्ट देऊन टाकली. त्या टेस्टचा जेव्हा निकाल आला तेव्हा माझा 1200 पैकी 1000 रँक आला, 997 रँक आला माझा. तेव्हा मला कळालं की आपण किती पाण्यात आहे. आपण जे म्हणतो की मुलं 7वी पासून करायलेत 5वी पासून करायलेत ते करायलेत म्हणजे ते खरंच करायलेत, त्यांना खूप जास्त नॉलेज यायले. आपण आता ज्या लेवलला आहे आपण 1200 पैकी आपला रँक 1000 आहे. त्याचा अर्थ माझ्यापेक्षा 1000 मुलं पुढे, 1200 पैकी 1000 मुलं पुढे म्हणजे आपण तळागाळातच आहे. तर मग तिथून पुढे मला कळालं की तिथं खूप आवडतं आणि मला जेवढा फिजिक्स इतकं आवडायचं की मला 100 पैकी 20 मार्क पडले त्या टेस्टमध्ये. आता वाटलं माझं जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे माझ्या हातातला जे विषय त्याच्यात जर मला जर 20 मार्क पडत असतील तर दुसऱ्या विषयांना काय 3 विषयांना 20 मार्क. JEE मेन्सचा पॅटर्न कसा असतो
ती जेके मेन्स 300 मार्काची एक्झाम असते. 300 मार्कपैकी 100 तिन्ही विषयांना, त्याच्यापैकी फिजिक्सला 100, केमिस्ट्रीला 100, मॅथ्सला 100. आणि तुम्हाला माहित असेल की त्याच्यामध्ये जे पॅटर्न मार्किंग स्कीम असते +4 -1. म्हणजे जर जी बरोबर आपलं उत्तर आलं तर 4 गुण मिळणार, जर चुकलं तर वजा हे 5 गुण कमी असतं. त्यामध्ये मला 20 मार्क पडले तेव्हा मला खूप अवघड वाटलं. आता मला वाटलं 1000 रँक, आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण मी जर बघितलं तर मागच्या काही वर्षांपासून जवळपास 100च्या आसपास मुलं सिलेक्ट व्हायची IIT साठी. मला वाटलं की सिलेक्ट व्हायला 100 करून माझा रँक यायला 1000. आता ते शक्यच नाही केलं. पण आता मी तर ही एक स्ट्रीम निवडली होती, आणि असंही काही नाही, मला पहिली सुद्धा खूप जणांनी सांगितलं होतं की तुला जर IIT साठी जर तू विचार करत असेल तर मेडिकल मध्ये म्हणजे डॉक्टर होणं, एक MBBS साठी होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. IIT मध्ये 1% सिलेक्शन आहे, 16 ते 17,000 सिलेक्शन असतात, आणि नीट मध्ये गेले तर मला वाटतं 40,000च्या आसपास MBBS GMC कॉलेजसाठी. ते मला पहिलेच माहिती होतं की IIT मध्ये अवघड तर आहे. पण मी आता एकदा गेलो होतो, त्याच्यानंतर तरी मला वाटतं की चला आता आपण करू काय, अभ्यास सुरू केला. मी 3 तास माझा क्लास असायचा, 3 तास सोडून 12 तास अभ्यास करायचो तेव्हा सुद्धा. पण आता ते खूप जणांना असं वाटते की 12 + 3 15 तास, 15 तास खूप अभ्यास झाला. पण आता काय की जे मुलं 5वी पासून करायचे त्यांना एका झटक्यात समजू लागलं. मला 3 क्लास करूनही काही कळलं. मग आता असं काहीतरी करावं लागेल की आपल्याला त्याच्या पुढे जावं लागेल. असं तर होऊ शकणार नाही की त्यांची जी नॉलेज लेवल आहे त्या नॉलेज लेवलला मी एका झटक्यात येईल, असं तर होणार नाही. म्हणजे आता मला हे कळालं होतं की आपल्या जवळ आता एकच आहे, कष्ट करा. जर कष्ट नाही केले तर तेवढं नॉलेज तर आपल्याला कमी वेळेत काही खरं. आणि जेईचं तुम्हाला जर माहित असेल अजून एक असते, जेई फक्त एकदाच रिपीट करतात जेई ऍडव्हान्ससाठी. तसं नीट मध्ये मुलं 3-3 वर्ष 4-4 वर्ष घालतात. तसं जेई ऍडव्हान्सला नाही जमत. जर तुम्ही एकदा सिलेक्शन होणार, जर एकदा ऍडव्हान्स जर दिली तर पुढच्या वर्षी अजून एकदा ऍडव्हान्स दिली जाते. म्हणजे एकदा रिपीट चालतं, 2दा रिपीट चालत. मग तिथं जर आपला हे सुद्धा स्कोप नाही की आपण एक रिपीट करू, थोडे 50 मार्क वाढतील, दुसरं रिपीट करू 150 मार्क, असं नाही. तर आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्येच लागायचं असं होतं. तर मला वाटलं आता जास्त मेहनत केल्याशिवाय तर आपल्या हातात काहीच होणार नाही. त्याच्यामुळं मी 12 तास बसायचो रोज. पण हे 12 तास अभ्यास करू नये, मी रोज 12 तास अभ्यास करायचो, ते लेक्चर्स करायचो. तरी पण माझे हळूहळू खूप जाईपर्यंत 6-7 महिन्यामध्ये पण माझा रँक 600च्या आसपास येऊन पोहोचला होता. 1200 पैकी 600, अर्धा. म्हणजे 15 तास अभ्यास करून सुद्धा माझा रँक एवढा वाढवला. म्हणजे पहिले 1000 वाढला, आता 600, 400 वाढला. तर तेव्हा पण मला आता अवघड वाटलं. आता हळूहळू कोरोना संपू लागला, ऑफलाईन क्लास स्टार्ट झाले, तेव्हा आम्ही ठरवलं की आता याला जायचं, पुण्याला जायचं. तर मी आणि माझी आई आम्ही दोघं जण पुण्याला गेलो. पप्पा आणि माझी बहीण इथंच राहिले. आता त्यावेळेस तर अजूनच म्हणजे कसं की इतके दिवस 15 तास अभ्यास करून हे माझ्या एकट्याच स्ट्रगल चालायचं. आता माझ्या फॅमिलीचे स्ट्रगल सुरू होते. आता इथं स्वयंपाकही माझी बहीण आणि वडीलच करायचे. बहीण पण लहान आहे माझी, तर वडिलांच्या त्याच्यावर जास्त होतं. आता असं होतं की मी तिकडं पुण्याला, मी आणि माझी तिकडे जाईपर्यंत जवळपास माझा रँक 500 पासून पहिले 500-600 यायचा. आता माझा रँक 300च्या आसपास येऊन पोहोचला होता. तिथं जाऊन तर मला अजूनच डिस्ट्रॅक्शन एकदम कमी झाले. आपल्याला तिथं जाऊन तर आता असं मला वाटतं आता अभ्यासाशिवाय तर काही आपल्याला इथं पर्याय सुरला नाही. इथं तरी कसं की कोणी यायचं, कोणी उद्या एक ऑफलाईन आहे, तिथं 3 तास गेले, उद्या काय आपल्याला बाहेर जायचं, कोणी बाहेरच येणार 3 तास. पण आता पुण्याला गेल्यावर असं झालं की तिथं ना कोणी येणार होतं, ना मला कुठे जायचं होतं, काहीच डिस्ट्रॅक्शन नाही. आपल्याला फक्त अभ्यासच होत होता. तिथं पण मी माझा अभ्यासाचा वेळ अजून वाढवला. आणि आपण अभ्यासाचा वेळ वाढवला याचा अर्थ आपला खूप अभ्यास व्हायला असं नाही. कधी कधी काय होतं की आपण 2-3 तास अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळते माझा काहीच अभ्यास झाला. हे वेळ तर खूप वाया जाते. हे वेळ जितका कमी वाया जाईल तितका आपण प्रयत्न करायचा. तर तिथं पण मी तसं सुरू ठेवला माझा अभ्यास. तिथं हळूहळू 1 महिन्याच्या नंतर मी टेस्ट झाली. त्या टेस्टमध्ये माझा रँक 150 148 रँक होता माझा.
तर तेव्हा मला वाटलं आता आपण 1000 रँक पासून 997 रँक होता सगळ्यात 997 पासून 148 पर्यंत आलो तर आपण 100च्या मध्ये तर जाऊ शकतो. आता माझ्याजवळ अजून 1 वर्ष उरलं होतं. पूर्ण 11वी मध्ये माझा अभ्यास तेवढा झाला नाही. माझा जे स्ट्रॉंग सब्जेक्ट होता फिजिक्स त्याच्यामध्ये मला खूप कमी मार्क पडायचे पूर्ण 11वी पर्यंत. मला शेवटपर्यंत ते विषय आवडायचा पण कितीही करा 20 ते 30 मार्क झाले पण काय फायदा. तर एवढा माझा जर ती स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणत असेल याचा अर्थ दुसऱ्या 2 विषयांना तितके किंवा त्यापेक्षाही कमी मार्क पडायचे. समजा 30 मार्क फिजिक्सला तर 20 मार्क मॅथ्सला 25 मार्क केमिस्ट्रीला असे मार्क पडायचे. आता मला वाटलं की आता आपण करू शकतो. मी तिथं गेल्याच्या नंतर मला एक प्लॅटफॉर्म भेटला. मी क्लास करत करत अजून एक व्हिडिओ बघायचो. नितीन विजय सर तुम्हाला माहित आहेत का? नाही माहित असतील तर तुम्ही युट्यूबवर सर्च करा. म्हणजे मला त्यांच्यापेक्षा चांगलं कुठेच नाही भेटलं अजून. नितीन विजय सर तुम्ही युट्यूबवर सर्च करा. तुम्ही ते पूर्ण फ्री लेक्चर्स आहे. मी पूर्ण वर्षभर तेच लेक्चर्स करतो. मी 12वीला गेल्याच्या नंतर 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गाचे पूर्ण फिजिक्स 1 वर्षात केलं. 12वीला जाऊन 11वीच्या पहिल्या धड्यात जे वेक्टर्स शिकवतात तिथून सुरू केलं. तिथून मग ते रोटेशन पण मला त्यांचं खूप समजलं जे की ऍडव्हान्ससाठी खूप अवघड टॉपिक आहे रोटेशन. तर मला थोडंसं मी मास्टर करू लागलो फिजिक्सवर. मला हळूहळू आता पहिली जे रँक त्याची माझी थोडी सुधारले. जे माझा ते रँक लागले त्याच्यामध्ये माझा फिजिक्स रँक पण आला. तेव्हा मला वाटलं की आता मला फिजिक्स तर जमेल. आणि माझा जसा प्रोग्रेस होता त्याच्यातून मला थोडा कॉन्फिडन्स भेटला की आता मी 12वी मध्ये खूप चांगलं करू शकतो. आता 12वी मध्ये हळूहळू चालू होतं. माझा रँक 150 वरून आता हळूहळू 80, 70 असा कमी कमी होत आहे. आता फिजिक्सही जेव्हा असं सगळं सुरळीत चालू असताना जानेवारीमध्ये अचानक आलं की तुमची जेईई मेन्स फेब्रुवारीमध्ये जानेवारीच्या लास्ट आठवड्यात आणि माझा अटेम्प्ट होता फर्स्ट अटेम्प्ट 1 फेब्रुवारीला. हे खूप लवकर आलं. ते इतकं अनएक्सपेक्टेड होतं की शासनाने ठरवलं की कोरोनामुळे जे जितकं पण गडबड झाली या वर्षीपासून आपण नीट करू आणि या वर्षीपासून जे शेड्यूल आहे ते पहिले सारखं करू. आता असं झालं की माझा अभ्यास तर सोडा ते जे क्लासेस होते माझे बाकीवर ते क्लासेस चांगले होते पण त्यांनी जे सुद्धा शेड्यूल क्लासेसचं होतं ते सुद्धा बिघडून गेलं. आता क्लासेसचं शेड्यूल तेच बिघडून गेल्यावर माझं तर सगळं झालं अजून. क्लासेसचा सिलेबसही कम्प्लीट झाला नाही. काय जे मेन स्ट्रीम टॉपिक ऍडव्हान्ससाठी क्लासेस फोकस करायचा. जे मेन स्ट्रीम टॉपिक आहे क्लासेस सांगितलं तुम्ही तुमची करा. आता ते जे माझं पहिले होतं ते रिव्हिजन करू का ते नवीन टॉपिक शिकत बसवा आणि ते सुद्धा घरच्या घरी असं झालं. नंतर आता मला फिजिक्स एवढं झालं की मला असं मी याच्याकडे टार्गेट करायला लागलो की मला फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. मला 20 पडू लागले. आता मी आउट ऑफ ते माझं खूप नुकसान झालं. मला फिजिक्स येत असून मी सगळ्यात जास्त वेळ फिजिक्सला लावला जे की नाही करायला पाहिजे. तर जे माझे वीक सब्जेक्ट्स आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तुम्ही जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं. कारण मला फिजिक्स कोणता काही फायदा करून देणार नाही. तिन्ही विषयाचे मार्क्स मिळून मला फायदा होणार आहे. पण मी त्याच्या मागे लागलो आणि त्या टेस्टमध्ये मला फिजिक्सला एक कमी मार्क पडले. 1 महिना उरला होता. त्याच्यात सगळा अभ्यास करायचा तर मला पर्सेंट आला होता फर्स्ट जेईई मेन्स अटेम्प्टमध्ये 96.8. तर असं असते की जेईई मेन्सचे तुम्हाला माहिती असते तर 2 अटेम्प्ट असतात. जेईई मेन्स 2. त्या 2 जेईई मेन्समध्ये तुम्हाला ज्या जेईई मेन्समध्ये चांगले पर्सेंटाईल आले ते पकडतात जेईई ऍडव्हान्स. जेईई ऍडव्हान्सची एक्झाम फक्त IIT साठी. पण जेईई मेन्स मध्ये खूप कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जसं की सगळ्यात वरचे असतात NIT. NIT मध्ये तुमचं ऍडमिशन होतं. NIT नंतर IIIT आणि अजून खूप कॉलेज आहे. तर त्याच्यामध्ये असं झालं की जर तुम्हाला पहिल्या जेईई मेन्सला जर चांगले आले तर असं खूप मुलं काय करतात जर पहिल्या जेईई मेन्समध्ये तुम्हाला 98 आले 99 आले तर सेकंड जेईई मेन्स देत नाही. कारण माझं ऍडव्हान्ससाठीचं सिलेक्शन तर पक्क झाले. फर्स्ट जेईई मेन्स नंतर बोर्ड एक्झाम. तर बोर्ड एक्झाम मध्ये एवढा वेळ घातल्यामुळं सेकंड जेईई मेन्स मध्ये चांगलं तुम्हाला परफॉर्म करायलाही आवडतं. त्याच्यामुळे पहिल्या जेईई मेन्स मध्ये आलेलं खूप चांगलं पण माझं हे खराब आहे. आता मला खूप बर्डन आलं की मला जेईई मेन्स 2 मध्ये सुद्धा खूप चांगलं करायचं.
आता जेई मेन्स कोर्स झाली त्याच्यामध्ये असं आलं फिजिक्स केलं ते वाया गेलं. आता आलं बोर्ड्स. बोर्ड्समध्ये काय झालं, बोर्ड्समध्ये होते 20 दिवस. 20 दिवसाचा म्हणजे आम्हाला क्लासेसला सुटले होते 20 दिवस, त्याच्यानंतर एक्झाम. आता 20 दिवसामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करणं खूप आवडतं. ना मी पुस्तकही कोणते विकत घेतले नव्हते. इंग्लिशचं स्टेट बोर्डचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ कोणतंच माझ्याजवळ पुस्तक नव्हतं काही नाही. तेव्हा माझ्या वडिलांनी जाऊन त्या 20 दिवसात पुस्तक आणले. तेव्हापासून माझा बोर्डसाठी सिलेबस सुरू झाला अभ्यास करायला. पण त्याच्यात असं होतं की मॅथ्स फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामध्ये इकडं जेई मेन्सचा मी करत असल्यामुळे थोडंफार मला मदत व्हायला लागली. पण ते इंग्लिश वगैरे करावं लागलं मला. आणि दुसरा ऑप्शनल विषय माझा कम्प्युटर सायन्स होता. त्याच्यामध्ये मग मी करायला लागलो. 20 दिवसात करणं खूप अवघड झालं. त्याच्यातही मी कसं 15-15 तास बसायचं करायचं, कारण आपल्याला 20 दिवसातच पूर्ण सिलेबस करायचं. तर मी केलं. त्याच्यातही मला मॅथ्सला चांगले मार्क पडले, कारण मॅथ्स पूर्ण त्याच्यात काय थ्योरी लिहायची नसती, काही नाही. 96 मॅथ्सला पडले होते. फिजिक्सला केमिस्ट्रीला तेवढी थ्योरीमध्ये थोडंसं माझे गेले की मी असं कधीच नाही बघितलं की पेपर लिहायचा कसा, त्याची प्रॅक्टिस नाही केली मी असं. आणि ही खूप मॅन्डेटरी गोष्ट असते की जर तुम्हाला 12वी बोर्डला 75% क्रायटेरिया, जर 75% नाही जर पडले तुम्हाला, तर तुम्ही जे ॲडव्हान्ससाठी एलिजिबल बनतो. हे माझ्या पुढे पण खूप टेन्शन होतं. कारण कसं आता जे मुलं वर्षभर करतात त्यांना खूप सोपं आहे की 75% तुम्ही म्हणणार की 75% तर किती सोपं आहे. पण मी 20 दिवस अभ्यास करून 75% माझ्यासाठी तर खूप अवघड होतं की इतक्या दिवसांमध्ये मी 75% मार्क करणार. माझ्यापेक्षा जास्त माझे वडीलच टेन्शन घेतलं. तर 75% मला 81% पडले नंतर बोर्डसाठी. अशी खूप उदाहरण आहेत की जे मुलं जेई करतात आणि इकडे काय नाही लक्ष देत, ते 75% त्यांना पडत नाहीत, अडकून बसतात. तर असंही नाही की 30 खूप महत्व असेल, कारण आपल्याला ते क्रायटेरिया पूर्ण करायचं आहे. तर मला 81% मार्क पडले. त्याच्यानंतर मी आलो पुन्हा परत पुण्याला आलो. पुण्याला आल्याच्या नंतर आता जेई मेन्स 2 होतं. त्याच्यासाठी एक्झाम, सीईटीची MST CET एक्झाम. तर इतक्या सगळ्या एक्झाम मला त्या एकच महिन्यात द्यायच्या. आणि आता मी ठरवलं की त्या कोणत्याच एक्झामसाठी मी अभ्यास करणार नाही, कारण मी जर त्या एक्झामसाठी जर अभ्यास करत बसलो तर माझं जेई ॲडव्हान्स जायचं, जे की माझं पहिल्यापासूनच टार्गेट आहे. आणि तेव्हा पण आता माझी वडील माझी ही एक्झाम मी तर हे ठरवलं की मी एक्झाम देणारच नाही. कोणत्या 1 महिना राहिलाय, त्याच्यातही मला काही गायडन्स भेटलं नाही. सरांचंही चांगलं. त्या 1 महिन्यामध्ये सगळ्या मुलांनी क्लासला जाणं सोडून दिलं. क्लासला कोणी जाईना, सर एकटे जाऊन बसेल. यायला 3-4 मुलं, मी आणि अजून 3 मुलं, असं 15 दिवस आम्ही गेलो. नंतर आम्ही पण बंद केलं. आता क्लास सोडून दिले, काही गायडन्स नाही. आता कळलं की पुस्तकं कोणते वापरावं. आता ते युट्यूबवर आपण जर बघितलं तर एक पुस्तक सांगतात, दुसरे सर ते सांगतात. असं करत करत मी सुद्धा तसंच चालू केलं की आज हे पुस्तक सोडवायला उद्या ते पुस्तक. तर ही खूप गडबड झाली आणि ही माझी चूक होती की आता मला सोडवण्याचे जे असाइनमेंट्स वगैरे हे याच्यामध्ये माझा गोंधळ झाला. तेवढं माझं चांगलं काही झालं प्रिपरेशन करत गेलो. याच्यामध्ये असं म्हणायला लागलं दिवस कमी होऊ राहिले आणि माझं डिप्रेशन वाढलं. कारण आता जे मॉक टेस्ट द्यायला त्याच्यामध्ये चांगली मार्क येईल, जे पहिले माझं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कमीच मार्क यायलेत माझे. आता हळूहळू जे पण मला जेवढे पडायला पाहिजे तेवढे टेन्शनमुळेच तेवढे मार्क पडत होतात. आणि त्याच्यात पण पप्पा म्हणले की आता VIT साईड जाऊ दे, CET देत होता. कारण CET कधी दे म्हणजे जेई ॲडव्हान्स तर आहे, पण VIT एवढ्या इम्पॉर्टंट नाही, CET दे. एक्झाम मी सगळ्या दिल्या. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की CET देऊन काही फायदा नाही, कारण माझं असंही आता जेई मेन्सचा 98.6 आहे. मी असं NIT ला लागणार. जर मला CET मधून COEP जरी भेटलं तरी मी काय जाणार नाही, देऊन काय फायदा नाही ना. ते थोडं त्याचा अभ्यास केला, दिवस व्हायला जाणार. पण ते वडिलांनी काय ऐकलं नाही, सर जाऊ शकतो. पप्पा इथं आले होते पुण्याला, जसं मी आलो तसं जाऊन. याच्यासाठी मग मी केलं 1 दिवस 1 मॉक टेस्ट दिली. म्हणजे उद्या सकाळी पेपर होता, आज रात्री 1 मॉक टेस्ट दिली. तर CET झाली. CET मध्ये पण मला 99.16% आला होता. असं झालं की CET
असं होतं की मी सीईटीचा काहीच नाही अभ्यास केला तरी मला चांगले पर्सेंटेज आले असं होतं. तर आपण जेई ऍडव्हान्ससाठी जर प्रिपरेशन करत असतो तर सीईटी जर आपल्याला इझिली कव्हर होतात. आणि असं आहे की कोणती पण मुलं सगळी मुलं तुम्ही जेई देत असता जेई ऍडव्हान्स देत असतील पण सीईटीचा फॉर्म सगळ्यांनीच भरायला पाहिजे. म्हणजे आपण एक बॅकअप प्लॅन केला तर चांगली गोष्ट. जसं मी सीईटी दिली नंतर आता जेई मेन्स 2 मध्ये याच्यामध्ये पण मला सगळ्या परीक्षांमध्ये फिजिक्समुळे खूप बेनिफिट मिळाला. जेई मेन्स 1 मध्ये फिजिक्समुळे सगळं गेलं. जेई मेन्स 2 मध्ये मला 90 मार्क्स आले 90 आउट ऑफ 100. आता मला असं वाटलं की आता काही दिवस राहिले आता मी परत फिजिक्स माझा स्ट्रॉंग आहे. मी फिजिक्सवर थोडं फोकस करतो. फिजिक्स करायला लागलो. फिजिक्सची जेवढे पण ऍडव्हान्स प्रॉब्लेम होते तेवढे करायला लागलो. बाकी जेव्हा जी ऍडव्हान्स आले जी ऍडव्हान्सचा पॅटर्न असा असतो की जी ऍडव्हान्सचे 2 पेपर असतात. जी ऍडव्हान्स पेपर 1 पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये 2 तास लागले. आता पेपर 1 मध्ये झालं की जे पण आता ह्या सगळ्या एक्झाम ऑनलाईन त्या एक्झाम मध्ये पेपर देताना अर्ध्या पेपर मध्ये कम्प्युटर खराब झाला. त्या जे पण होते तिथे इन्स्ट्रक्टर होते त्यांना मी पहिले सांगितलं होतं की याचं माऊस पॅड माऊस एवढं काही काम करत नाही. पण त्यांनी काय ऐकलं नाही का काय मला नाही की त्यांना काही कष्ट करावं लागत होते काही. पण त्यांनी ते काही मला बदलून दिले नाही पाहिजे. जी ऍडव्हान्स पेपर 1 मध्ये कम्प्युटर खराब झाला. त्याच्यामुळे झालं असं की सगळ्यात जास्त गोष्ट अशी होती की आपल्याला पूर्ण 2 वर्षच आठवतं झालं. आता एक पेपर होता त्याच्यात येता जर जी ऍडव्हान्स पेपर 1 मध्ये जर मी खराब केलं तर आता गेली ऍडव्हान्स तर गेली. तिथं थोडंसं पॅनिक झालं. आता मी बोलवलं इन्स्ट्रक्टरला 3-4 इन्स्ट्रक्टर आले. त्यांनी 5-6 मिनिटांमध्ये ते सुरू केलं. ती माझी टेस्ट तिथूनच सुरू झाली. पण इतक्यामध्ये जितकं टेन्शन आलं आता त्याच्यामुळं आपल्याला थोडा फरक पडतो. आणि हे जे 6 मिनिट होते ते मला पेपरच्या नंतर 6 मिनिट भेटले. ते 6 मिनिट काहीच कामाचे. जेव्हा माझा पेपर सुरू होता मी कम्प्युटरवर बसलेलो. सगळे मुलं उठायले सगळे मुलं चालले आणि मी जी ऍडव्हान्सचा प्रॉब्लेम तुम्ही जर सोडवले असतील 6 मिनिटात एक प्रॉब्लेम होईल आणि ते सुद्धा इतक्या गोंधळात तर काहीच नाही. म्हणजे शक्यच नाही की ते मी त्या 6 मिनिटाचा उपयोग करू शकतो. ते 6 मिनिट गेले त्याचं काय. नंतर जी ऍडव्हान्स पेपर 2 तेव्हा मी पूर्ण पीसी डेस्कटॉपवर चेंज करून घेतला. तर जी ऍडव्हान्स पेपर 2 झाला त्याचा पण रिझल्ट आला. त्याच्यामध्ये मला 104 मार्क पडले. जी ऍडव्हान्स पेपर 1 प्लस 2 मध्ये 104. आता 104 मधले 72 मार्क मला फिजिक्सलाच पडले. तर फिजिक्स स्ट्रॉंग असल्यामुळे मला खूप फायदा झाला की आपला एक सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे तर आपण खूप काही करू शकतो. 72 मार्क पडले. त्याच्यानंतर माझा रँक 16,000 होता जी ऍडव्हान्सचा आणि ओबीसी रँकिंग माझी 4,000 होती. बाकी नंतर जी ऍडव्हान्स झालं त्या 16,000 वर IIT पटनामध्ये माझं सिलेक्शन. तर ही माझी म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. यशाचा जो काही प्रवास असतो तो कसा असतो त्यांनी त्याच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. कशा प्रकारच्या डिफिकल्टीज आल्या आणि आजकालचा ट्रेंड आहे आपण बघतो की प्रत्येक कुटुंब 2 भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. तुम्ही इथं आहात, तुम्ही नशीबवान आहात की तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहेत. पण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तुम्हाला माहित आहे की आई मुलासोबत आहे आणि वडील दुसऱ्या मुलासोबत आहेत. दिवसभराचा जो प्रवास आहे आणि हा 2 वर्षांचा जो प्रवास आहे तो कसा असतो त्यांनी त्याच्या पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे. परीक्षेतही कशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात वगैरे वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकला. पण याच्यातूनही आपल्याला यश मिळू शकतं की आपल्या समोर आहे, आपण ऑब्झर्व केले त्याला, आपण ऐकले त्याला. मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष घोडके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समोर करा. गुणवंत आपल्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत आज IIT पटना येथे शिकत असलेला आदित्य सातपुते याने
याचे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी पर्यवेक्षक नाते सर, या कार्यक्रमाचे समन्वय फिजिक्सचे बनसोडे सर, मॅथमॅटिक्सचे पारवे सर, सर्व आमचे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, काही त्याने त्याचा जो प्रवास सांगितला, तर काही टप्प्यावर तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात असं मला वाटतं. एक मूळ मुद्दा, इंग्लिश मीडियम मधूनच शिकावं लागतं पहिल्यापासून, काही गरज नाही. तो इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी नाही. बरोबर, पहिल्या एक्झाम मध्ये, दुसऱ्या एक्झाम मध्ये, तिसऱ्या युनिट टेस्ट मध्ये आपण अगदी शेवटच्या काही क्रमांकात असतो तर पुढे येऊ शकत नाही असं नाही. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा, जो विषय आपल्याला आवडतो त्यातच वेळ घालवण्यात अर्थ नाही. उठसूट आपल्याला केमिस्ट्री आवडतं, जाग आली अभ्यासाची की घे केमिस्ट्री. एक विषय तुम्हाला रिझल्ट देणार नाही. तुम्हाला तिन्ही विषय, मी तर अनेक वेळेला विद्यार्थ्यांना असं म्हणतो की तुम्ही ज्या वेळेला प्रसन्न चित्ताने असाल, तुम्हाला सेल्फ स्वतःला असं वाटलं की मला आता अभ्यास करायचा, तर त्यावेळेला तुम्हाला अवघड वाटणारा विषय तुम्ही हाती घ्यायला हवा. त्याचं कारणच असं की तो समजेल, तुम्ही फ्रेश आहात. पण आपलं उलट होतं सदा सर्व. जो विषय आपण स्वतः सेल्फ बसतो अभ्यासात, आपल्याला वाटतंय की मला आता बसायचं अभ्यासात आणि प्रसन्न चित्ताने बसतोय आपण अभ्यासात, तर त्यावेळेला आपल्याला आवडतो तोच विषय घेतो जवळ. याचं पुन्हा बघू, हा विषय नंतर जेव्हा परीक्षा तोंडावर येते, आता हे राहिलं आता टेन्शन मध्ये अवघड असलेला विषय समजेल का अटेन्शन मध्ये समजेल? अर्थातच अटेन्शन मध्ये समजेल. या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. मी तुम्हाला असं म्हणणार नाही, पण मी उपप्राचार्य नात्याने असा प्रश्नही विचारायला हवा की माझ्या समोर बसलेले 200 जे विद्यार्थी आहेत, त्यापैकी किती हात वर होतील की मी 15 तास आता अभ्यास करतोय 24 तासाच्या पैकी? हा, तुम्हीच आम्हाला इथे अडकून ठेवता. ते तास गृहीत धरूनच बोलतोय मी. ऑफकोर्स आपण सकाळच्या दुपारच्या शिफ्ट मध्ये कॉलेज घेतो, मान्य आहे मला. कारण काय, जो सेल्फ स्टार्ट नाही त्याला सक्ती करावी लागते. 3 तास IIT साठी जाण्यासाठी JEE चे क्लास आणि 12 तास स्टडी. खरंच सांगा, आपण 3 तास घेऊ, 12 तास बसणार आहात, इथेच कॉलेजमध्ये घेऊ. जाताना आदित्य सातपुतेला आपण घेतलेल्या बोर्डच्या आणि CETच्या एक्झामच्या आई देखील दाखवतो की एका टॉपिकवर आपले 3 राऊंड संपलेत. उद्या फिजिक्सचा राऊंड आहे, बरोबर, 4था. म्हणजे 3 फिजिक्सच्या टेस्ट झाल्या, 3 केमिस्ट्रीच्या झाल्या, 3 बायोलॉजी, ऑल सब्जेक्टच्या. त्याचा अर्थ आहे माझ्याकडे. पहिल्या टेस्टमध्ये काय, दुसऱ्या टेस्टमध्ये काय, तिसऱ्या टेस्टमध्ये काय सब्जेक्ट. मी तुम्हाला याही अगोदर बोललो की तुम्ही इतरांशी स्पर्धा करू नका, तुम्ही तुमच्याशी स्पर्धा करा. डे बाय डे आय एम यू. पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टला अधिक चांगले मार्क, दुसरीपेक्षा तिसरीला अधिक चांगले मार्क, तिसऱ्या टेस्टपेक्षा 4थ्या टेस्टला अधिक चांगले मार्क. हे फार उत्तम असते स्वतःशी स्पर्धा करणं. पण अशी ती स्पर्धा नसावी पहिलीला 0, दुसरीला 1, तिसरीला दुप्पट झाले 2, चौथीला अजून दुप्पट झाले 4. तो अभ्यासाला लागलेला आहे असं म्हणता येत नाही. परभणीतून देखील IIMला जाता येतं.
हा परभणीतलाच विद्यार्थी ऑनलाईन क्लास आणि सगळ्यात महत्वाची शेवटी एक गोष्ट सांगतो तुम्हाला सोपी की बहुतांशी विद्यार्थ्यांना सदा सर्वदा एक गोष्ट सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी माझ्या नोकरीच्या सेवेच्या कालावधीमध्ये अनुभवली. काही झालं तर फिजिक्स बहुतांश विद्यार्थ्यांना माझं मत आहे की फिजिक्स नाही रे बाबा. फिजिक्स सोपा असणारा विद्यार्थी तुमच्या समोर बोलला आणि फिजिक्स वाला नावाचा टीचरच आहे तुमच्यासोबत. फिजिक्स वाल्याचे ऑनलाईन क्लासेस आहेत ना विद्यार्थ्यांचे. आपल्याकडे फिजिक्सचे सर आहेत. एनी डाऊट्स एनी डिव्हिजन पेपर 1 पेपर 2 अशी पद्धती जरी नसेल राहिलेली तर सेक्शन 1 सेक्शन 2 मधील एनी डाऊट क्लिअर करतील तुम्ही. काही अडचण नाही. पण ते आता घराकडे जेवायला जात असताना गाडीत बसले त्यावेळेला हो थांबा ही शिकण्याची आणि शिकणाराची वृत्ती नसते. तुम्ही लीनते त्या पद्धतीने कुठल्याही डिव्हिजनच्या कोणत्याही विषयाच्या सरांना तुम्ही विचारू शकता. काही अडचण नाही. फिजिक्सच्याच बाबतीत बोलतोय असं नाही. केमिस्ट्रीच्या बाबतीत असेल, बायोलॉजीच्या बाबतीत असेल, मॅथमॅटिक्सच्या बाबतीत असेल. आम्हाला तुमच्याकडनं तर अपेक्षा आहे या वर्षी आपल्या महाविद्यालयात 98 मार्क्स 2 विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये मिळाले झालेल्या परीक्षेत. राहिलेले 2 मार्क तुम्हाला शोधून आणायचे. म्हणजे फक्त 2 नाही, त्यांचं जिथे कुठे चुकलंय हो 100 आउट ऑफ 100 मी मिळवू शकतो. सोबत आहेत सर, काही अडचण नाही. कधी कोणत्याही वेळेला कुठलाही प्रॉब्लेम काय अडचण आहेत काय डाऊट्स आहेत ते विचारा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी स्वतः कृती केल्याशिवाय काहीही होत नाही. मी तुमच्या समोर आदित्यला असं विचारतो. त्यांनी सांगितलं 700 विद्यार्थी पैकी किती 700 होते ना तुझ्या बाकी 1200 विद्यार्थी 1200 विद्यार्थ्यांमधनं 100 लागतात असा रेशो त्या क्लास. 1100 लागत नाही. 1100 म्हणजे कुठले क्लास लावले म्हणजे आपण लागतो असं नाहीये. तुम्ही स्वतः अभ्यास करायला सुरुवात केली, प्रॉब्लेम्स जाणून घ्यायला सुरुवात केली, अडचणी सोडवून घेण्याला सुरुवात केली. कारण तुमची अवस्था अशी पछाडलेली असावी लागेल. मग काही घेणं नाही. बाकी काय घेणं नाही. कोण पंतप्रधान व्हायले, कोण काय व्हायले, कोण कुठे चाललंय, आमच्या गावात काय झालं, किती कोणाला पडले, कोण खाली पडलं, कोण वर पडलं. आपण सबसे आडवे होतो या सगळ्या गोष्टी. पूर्ण आडवे होतो. दुसरे पाय मारतात. आपण तसे घरंगळत किती दूर जातो काही कळत नाही. मग वाटतं नाही असं नाही वागायला पाहिजे लोकांनी. मध्ये आल्यावर कुणी लात मारणार की मीच अशा टेकडीवर असेल, मीच अशा उंचीवर असेल, मीच अशा टॉपवर असेल. पाहणारा देखील असं खालून वर मान करावी लागते पाहिजे. हे सांगतो कोण आम्हाला. म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आम्ही जोडीला आहोत. नक्कीच माझे सहकारी आम्ही तुम्हाला तुमचे डाऊट सोडून द्यायला तयार आहोत. त्यापेक्षा अधिक देखील आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील. पहिल्यांदा बैठक असली पाहिजे. बसण्याची सवय असली पाहिजे. 5 मिनिट जर वर्गावर उशिरा आले तर असा तलका असतो गोंधळ. दुसऱ्या तिकडच्या निकडच्या वर्गाला शिकवता येत नाही. बसू शकत नाही. आपण शांत बसू शकत नाही. सरांनी आदित्यने जे सांगितलं नाही ते मी पुन्हा एकदा सांगेन. जगात सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे आणि जगात सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे. तुम्ही याचं युटिलायझेशन कसं करता, याचा उपयोग काय घेतात ते अधिक महत्वाचं. त्याने तेही तुमच्या समोर नोंदवण्याची गरज होती असं मला वाटतं. मी मोबाईल वापरला कशासाठी वापरला. मोबाईलवरनं त्यांनी सांगितलं की या सरांचे क्लास आहेत, फ्री ऑफ चार्ज आहेत.
ते क्लास मी कंटिन्यू बघत राहिलो अनेक वेळेला युट्यूबवर. तुम्ही आता आम्ही गेल्याच्या नंतर त्याला विचारा चॅटिंग किती वेळेला केलं. वर्गात बसून चॅटिंग करणारे विद्यार्थी सक्सेसच्या मार्गाने असतात का? नाही, मृत्यूला ओढवून घेणारे असतात. अहो एखाद्या गोष्टीत यश नाही मिळालं म्हणजे ती व्रतच आहे काय. म्हणून विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी लक्षात की मी तुम्हाला असं बोललो की जगात चांगली गोष्ट आहे. कोणत्याही गुरुजीची गरज नाही, कोणत्याही गुरुजीची गरज नाही. जगात सगळ्यात वाईट गोष्ट सध्याच्या स्थितीमध्ये हीच, आणि त्याचा मोठा विपरीत परिणाम यौवन, तारुण्य, युवक युवती यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात. आता असंच काय म्हणावं, पाळण्यातलं लेकरू देखील याच्यावर गाणी लावल्याशिवाय झोपे ना. कारण आईला अंगाई गीत येईना, मग यावर गीत लावायचं, मग ते झोप. म्हणजे बोलता येण्याच्या अगोदर हॅबिच्युअल होतो. याचा विचार करा, याचा विचार करा, याचा वापर काळजीपूर्वक करा. नसावा असं नाही, प्रत्येकाकडेच आहे. आणि त्या कोरोनाची ही मोठी देण आहे आपल्याला. कारण सक्तीने घेऊन द्यावे लागले, पहिली दुसरी तिसरी चौथीच्या 8वी 9वी वाले. मग तुम्हीच घेऊन द्यायना, तुम्ही काय करू. मग वडिलांनी पुस्तकं घेऊन दिलेत ना, ते वाचणं हा सुद्धा असतं ना. मोबाईल लागते ना ऑनलाईनसाठी. 20 दिवसात 81% मार्क्स मिळवू शकतो आपण. आपल्याला बघूया 12वीत किती 100 येतात. 12वी वर्षभर अभ्यास करू, मन लावून करा, यशस्वी व्हा. अजूनही अनेक विद्यार्थी तुमच्या समोर आपण प्रेझेंट करूया. प्रेझेंट करण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच की तुम्हाला मोटिवेशन मिळावं, तुम्हाला प्रेरणा मिळावी. की हा आपल्या इथला, हा आपल्याच समवयस्क आहे. 2 वर्षापूर्वी तो असाच इथे 12वीच्या वर्गात होता, इथे नसेल दुसरीकडे. तो तर कोरोनाच्या कालावधीमध्ये स्ट्रगल करत करत पुढे गेला. तर आपल्याला सशक्त कालावधीमध्ये पुढे जाणं अशक्य का होईल त्याचा विचार माझे विद्यार्थी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराज.